हॅलो हॅलो नमस्कार रसिक जन हो गणराया आणि नेत्राजाला प्रथमतः अभिनंदन करून तुम्हाला मानाचा मंडळी अहो आपल्या मराठी धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करताना प्रथमतः त्या विघ्नहर्ता गजाननाचं स्तवन केलं जातं आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते. म्हणजे असं की तो विघ्नहर्ता गजानन 14 विद्या 64 कला आणि रिद्धिसिद्धी त्याच्या समोर सदैव हात जोडून घासतात असं त्या महानायक गजाननाचं स्तवन केलं की कार्य कसं निर्विघ्नपणे पार पडतं. रसिक मायबाप आम्ही सुद्धा त्या विघ्नहर्ता गजाननाला शंतवून आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करू. अगं वैभवी बोल ना ग मम्मा. पूजेला जायचं ना? हो जायचं ना. तयारी झाली का? झाली. काय घेतलं पूजेला? अगं पूजेसाठी घेतलं केळी. केळी? हो. डझनवारी घेतलीस का? 1 डझन घेतली. 1 डझन? हो. तेवढी पुरतील देवाला? अगं भरपूर झाले. हो. आणि निघाली पूजेला? निघाली पूजेला. माझी सुद्धा तयारी झाली. तू काय घेतलंस? मी घेतली पंचारती. देवाला 16 उपचार चालतात. त्यापैकी जरी 5 उपचारांनी देवाची पूजा केली तर ती देव मान्य करून घेतो आणि भक्ताला आशीर्वाद देतो. कळलं? हो कळलं. आपण त्यांची आराधना करूया. चला तर. वक्रतुंड वक्रतुंड गौरी वंदना आणि देवा तुला माझी प्रार्थना.
बाई नाव घ्या लोकांचं. हॅलो हॅलो, प्रथम त्या सर्व प्रेक्षकांची मी दिलगिरी व्यक्त करते. माझ्याकडून जर काही चुकीचे शब्द गेले तर कृपया तुम्ही रागाला येऊ नका. प्रेक्षक लोक ऐका बरं का, तुम्ही रसिक प्रेक्षक आहात. हे रसिक ऐक बरं का, प्रेम करते तुझ्यावर, साथ मला देशील का? प्रेम करते तुझ्यावर, तुझ्यावर नाही रसिकांवर. समोरच्या पार्टीचा गैरसमज व्हायला नको. प्रेम करते तुझ्यावर, साथ मला देशील का? अरे रसिका, आयुष्यात नाही आला तरी चालेल, कार्यक्रमात टाळ्यांची साथ तर देशील का? आती स्टेज पे लगा तू गजरा, आती स्टेज पे लगा तू गजरा, और इन सब रसिकों को इस वैभवी का प्यार भरा मुजरा. काय नाव त्याचं? काना. सुरेश. अरे एकच काहीतरी सांगा ना मित्रांनो. काना. सुरेश घारे ना? घाऱ्या. सुरेश घाऱ्या. घाऱ्या. घाऱ्या एक बर का. कुठे घाऱ्या? समोरच्या पार्टीने दिलगिरी व्यक्त केली नाही तरी सगळ्यात नावं घेतली. मी नावं घेते, दिलगिरी व्यक्त केले, कुणी राखायला यायचं नाहीये. घाऱ्या एक बर का. खोके में खोका, खोके में खोका, खोके में खोका, खोके में खोका, मी तुझी मांजर आणि तूच माझा भोका. हॅलो सखाराम यांच्याकडून 101 रुपये का बरं का? सखारामला जरा दिसू दे सगळ्यांना. जर त्याला सखारामराव. आहो सखारामराव. सखारामला जरा बघा सगळ्यांनी, तिकडे हातवर करा. सखाराम हातवर कर. सखाराम ऐक बरं का, टेरिकोटच्या शर्टला कॉटनचा किस्सा. सोड ना त्याला. सखाराम ऐक बरं का, टेरिकोटच्या शर्टला कॉटनचा किस्सा. आणि सखाराम, मी जेव्हा पाहीन तेव्हा मला पहिलवानासारखंच दिसा. मंडळी, कलेच्या नियमाप्रमाणे आता गण झाला. त्या श्रीहरीला, भगवंताला, परमेश्वराला आपण आनंदी भावाने शरण जाऊया म्हणजे झालं. म्हणजे असं की तो भगवंत परमात्मा परमेश्वर आपल्याला मोक्षाच्या द्वाराकडे. तेव्हा त्या श्रीहरीचं, भगवंताचं, परमेश्वराचं आपण गुणगान गाऊया. चला तर. मंडळाचे उपाध्यक्ष म्हणजे या मंडळाचे नाव त्यांनी सांगितलं नाही. मंडळाचे उपाध्यक्षाने 101 रुपये दिले का बरं का. अलीकडोस पलीकडोस मध्ये शिरलं मंगूस, अलीकडोस पलीकडोस मध्ये शिरलं मंगूस. मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी 100 रुपये दिले. ते किती आहे तो चिंगूस. हरी सांगते आधी नको लागू ना तुला देणार, तुला देणार, देणार नाही.
500 आहे का बरं का भागवत? कुठे भागवत? भागवतराव लग्न झाले का? नाही, मी पण सिंगलच आहे. भागवत आहे बरं का? माझ्याशीच करायचंय. माझा नवरा मारेल मला. भागवत आहे बरं का? गुलाबाचं फुलं पण काट्यासारखं टोचू नकोस. गुलाबाचं फुलं पण काट्यासारखं टोचू नकोस. राणीचा राजा हो, पण वैभवी चोळक कधी विसरू नकोस. तुकाराम फाळके यांच्याकडून 200 आहे का बरं का तुकाराम? लग्न झालंय? सगळे बिना लग्नाचेच कसे आलात? काय नाव त्यांचं? तुकाराम साळके. तुकाराम आहे बरं का? हिरव्या हिरव्या रानात रंग भरते पाण्यात. हिरव्या हिरव्या रानात रंग भरते पाण्यात. आणि आय लव्ह यू बोलते फक्त तुझ्याच कानात. बिरू शेळके मनसे शाखा प्रमुख यांच्याकडून 100 आहे का बरं का बिरू? कुठे बिरू? लग्न झालंय? लग्न झालंय का? झालंय ना? बायको आहे तिकडे. बिरू आहे बरं का? चहामध्ये साखर नाही तर पितोस कशाला? चहामध्ये साखर नाही तर पितोस कशाला? आणि माझ्यावर प्रेम करतोस तर गावकऱ्यांना पितोस कशाला? अंकुश साळके यांच्याकडून 200 आहे का बरं का अंकुश? कुठे अंकुश? कोण आहे अंकुश? चष्मेवाला ना? अंकुश आहे बरं का? तुझ्या चष्म्याचा नंबर आहे 16. मी सगळं ठरवून आली. अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. अंकुश आहे बरं का? तुझ्या चष्म्याचा नंबर आहे 16. आणि अंकुश तू मला पिक्चर दाखवला, अंधारा मारतो डोळा. संतोष आहे बरं का? फूले गुलाब का कली किस काम की? फूले गुलाब का कली किस काम की? अरे संतोष, तू नहीं मिल जाता तो मेरी 2 बेटियों की जवानी किस काम की?